सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। तर आजचा आपला टॉपिक आहे मौन पाळल्याने कोणी मुनी होत नाही। मौन जर आपण पाळलं तर मौन पाळल्याने कोणी मुनी बनते का नाही। तर आजची आपली ही गोष्ट आहे तीर्थकांची गोष्ट आणि ह्याकरिता भगवान बुद्धांनी दोन गाथा म्हटलेल्या आहेत। तर पहिली गाथा आहे 268 नंबरची। न मौनेन मुनी होती मुल्ह रूपो अविद्दसु योच तुल्लंग व पग्गहय्य वर्मादाय पंडितो। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, मूर्ख आणि अविद्वान केवळ मौन राहिल्याने मुनी होत नाही। जे लोक मूर्ख राहतात आणि अविज्ञानी राहतात ते लोक मौन राहिल्याने कधीच मुनी होत नाही। जो पंडित तराजू प्रमाणे, जो पंडित म्हणजे ज्याच्यामध्ये सभ्य मनुष्य नाही का, ज्याच्यामध्ये सद्गुण असतात त्याला भगवंत काय म्हणतात, पंडित। शहाणा मनुष्य त्याला भगवंत पंडित म्हणतात। जो पंडित तराजू प्रमाणे म्हणजे शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती ज्ञान दर्शन रूपी उत्तम तत्व ग्रहण करतो त्याला काय म्हणता येईल, तो मौन पाळल्याने मुनी होऊ शकतो। परंतु अज्ञानी आणि मूर्ख मनुष्य मौन पाळल्याने मुनी होऊ शकते का नाही। आता आपल्याला पापाचा परित्याग करणारा, जो मनुष्य पापाचा परित्याग करतो, पाप अजिबात करत नाही, तो मनुष्य खरा मुनी असतो। जो मनुष्य पापाचा पूर्णपणे परित्याग करतो आणि पाप अजिबातही करत नाही, तो मनुष्य खरा मुनी होय असे तथागत सांगतात। तर आता आपण बघूया गाथा क्रमांक 269। पापानी परिवेज्यती स मुनी तेन सो मुनी यो मुनाती उभो लोके मुनी तेन पवुच्यते। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रमाणे आहे, पापाचा परित्याग करतो, एखादा व्यक्ती पापाचा परित्याग करतो तोच खरा मुनी होय। जो व्यक्ती पाप करण्याचा परित्याग करतो, पाप अजिबात अकुशल कर्म अजिबात करत नाही, तोच व्यक्ती खरा मुनी आहे। तसेच दोन्ही लोकांचे जो मनन करतो तोच मुनी समजला जातो। दोन्ही लोकांचे म्हणजे ह्या लोकात राहतो ह्या लोकात पण, आणि परलोकात तो जाणार आहे। पुण्यकर्म करणार तर देवता लोकांमध्ये जाणार, पाप कर्म करणार तर नरक लोकमध्ये जाणार नाही का। तर ह्या लोकांचे आणि नरक लोक, स्वर्ग लोक ह्या लोकांचे तो मनन करत असतो, तोच मुनी समजला जातो, त्यालाच मुनी समजले जाते। त्याला एवढं समजू येते की मी जर पाप कर्म करणार तर मला नरकात जावं लागेल आणि पुण्यकर्म करणार तर मला स्वर्गात जावं लागेल, मी देवता लोकांमध्ये माझा जन्म होणार। ठीक आहे। जेतवन विहार करीत असताना तथागतांनी वरील दोन्ही गाथा काही तीर्थकारांना उद्देशून म्हटलेल्या आहेत। आता मी तुम्हाला दोन गाथा सांगितल्या बोलून, ठीक आहे। एक होती गाथा क्रमांक 268 आणि एक गाथा क्रमांक 269। तर ह्या दोन्ही गाथा भगवंतांनी तीर्थकारांना उद्देशून म्हटल्या आहेत। भिक्खू संघ तसेच भिक्खूंना तथागताचे नेहमीच सांगणे असायचे की जेवढे तुम्ही इतरांकडून घ्याल त्यापेक्षा तुम्ही जास्त त्यांना द्या। भगवान बुद्ध भिक्खूंना नेहमी सांगायचे, भिक्खू संघांना आणि भिक्खूंना नेहमी सांगायचे की जेवढे तुम्ही लोकांकडून घ्याल त्यापेक्षा जास्ती तुम्ही लोकांना द्या। जास्त द्या याचा अर्थ धम्मदान करा। जास्त द्या म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की तुम्ही धम्मदान करा। भोजन दानाच्या बदल्यात धम्माचे दान करा। भोजन दानाच्या बदल्यामध्ये काय करायला पाहिजे, धम्माचे दान करायला पाहिजे। कोणाचे ऋण साठवून ठेवू नका, कोणाचेही ऋण साठवून ठेवू नका। म्हणून बुद्धाच्या भिक्खू कोणाकडे भोजन ग्रहण करतो तेव्हा भोजनोपरांत त्याला धन्यवाद देतो, पुण्यानुमोदन करतो। म्हणून आजही कोणतेही भिक्खू कुणाहीकडे भोजनदान ग्रहण करतात तर ते त्यांचं पुण्यानुमोदन करतात आणि त्यांना काय धन्यवाद देतात। ही परंपरा भगवान बुद्धांच्या काळापासून चालत आलेली आहे आणि ही जी परंपरा आहे ही भगवान बुद्धांच्या काळापासून चालत आलेली आहे आणि आता सुद्धा ही चालत आहे।
भगवंताच्या काळात त्यांच्या भिक्खू संघ किंवा कोणी भिक्खू कोण्या गृहस्थाच्या घरी आमंत्रित होत असे तेव्हा तो भिक्खू त्याचे अनुमोदन, भगवंताच्या काळामध्ये एखादा भिक्खू कुणाच्या घरी आमंत्रित होत असे नाही का, भोजनदानासाठी आमंत्रित होत असे तेव्हा तो भिक्खू भोजनदान झाल्यानंतर किंवा भोजनदानाच्या आधी अनुमोदन, दानानुमोदन, पुण्यानुमोदन करीत असे. अनुमोदन पण करायचं, दानानुमोदन आणि पुण्यानुमोदन करीत असायचे आणि बरोबरीने धम्मदेशनाही देत असे आणि त्याचबरोबर धम्मदेशना सुद्धा देत असे. ते ऐकून तो गृहस्थ त्या भिक्खूची प्रशंसा करीत असे. धम्मदेशना, दानानुमोदन, पुण्यानुमोदन केलं तर आपल्याला पण कोणत्या पद्धतीने केलं तर आपण सुद्धा त्या पद्धतीची खूप प्रशंसा करतो. आहे ना आपल्यात पण हा स्वभाव. त्याच काळामध्ये जैन साधू पण खूप प्रमाणात होते आणि त्याच काळामध्ये जेव्हा भगवान बुद्ध होते त्याच काळामध्ये जैन साधू पण खूप जास्ती प्रमाणामध्ये होते. त्यांना तीर्थकार असे म्हणायचे. जैन साधूंना काय म्हणायचे? तीर्थकार असे म्हणायचे. हे पण भिक्षाटन करीत असत. हे साधू सुद्धा भिक्षाटन करायचे, परंतु ते मौन राहून ते बोलत नसत. ते भिक्षाटन करायचे तर ते मौन राहायचे, अजिबातही बोलायचे नाही, अजिबात बोलत नसत ते. मात्र गृहस्थांकडून भिक्षा प्राप्त झाल्यानंतर, परंतु गृहस्थांकडून जेव्हा त्यांना भिक्षा प्राप्त व्हायची त्याच्यानंतर सुखं होतु अर्थात सुखी व्हा एवढाच आशीर्वाद द्यायचे. गृहस्थांकडून भोजन प्राप्त झाल्यानंतर फक्त त्यांना सुखं होतु याचा अर्थ असा आहे सुखी व्हा एवढाच ते फक्त आशीर्वाद द्यायचे. एवढाच आशीर्वाद देऊन ते निघून जात असत. एवढं बोलायचे, एवढा आशीर्वाद द्यायचे आणि ते निघून जायचे. स्वभावतः गृहस्थांना बुद्धांचे भिक्खू प्रीतिकर वाटू लागले. स्वभावतः मग बुद्धांचे भिक्खू लोकांना, गृहस्थांना प्रेमळ, प्रीतिकर वाटू लागले, त्यांच्याप्रती आपुलकी निर्माण होऊ लागली. कारण भगवंताचे भिक्खू काय करायचे? भोजनदान झाल्यावर आपल्या घरी कुणी त्यांच्या घरी आमंत्रित केलं तर ते पुण्यानुमोदन, दानानुमोदन नाही का, आशीर्वाद पण द्यायचे आणि त्याच्यासोबत धम्मदेशना पण द्यायचे. परंतु त्याच काळामध्ये जे जैन साधू होते त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे? तीर्थकार. तर हे सुद्धा भिक्षाटन करायचे, परंतु हे मौन राहायचे, अजिबातही काहीही बोलायचे नाही. आणि जेव्हा भिक्षा ग्रहण करून झाली त्यानंतर सुखं होतु हे सब शब्द बोलून म्हणजे सुखी व्हा एवढे शब्द बोलून ते निघून जायचे. तर त्याच वेळी लोकांना भगवंत खूप आवडायला लागले. भगवंतांच्या भिक्खू संघ खूप जास्ती आवडायला लागला. कारण ते काहीतरी सांगतात, समजवतात, सामान्य माणसांना जागे करतात. का बरं आवडायचे? की ते काहीतरी सांगतात आणि समजवतात आणि त्याचबरोबर सामान्य माणसांना जागे करतात. यांना ज्ञानाच्या 2 गोष्टी सांगतात आणि लोकांना ज्ञानाच्या 2 गोष्टी सांगतात. 2 गोष्टी सांगितल्यानंतर 2 गोष्टी दिमागामध्ये नाही घुसतील तर एक तर घुसेल, बरोबर आहे. एक वेळेस नाही समजणार, दुसऱ्या वेळेस नाही समजणार, तिसऱ्या वेळेस तर मनुष्य लाईनवर आहे. तर यांना ज्ञानाचे 2 गोष्टी सांगतात. मग ते ज्ञान कोणी किती ग्रहण केले ही गोष्ट वेगळी आहे, बरोबर आहे. आपण ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, ते ज्ञान कोण किती केवढा ग्रहण करत आहे ही वेगळी गोष्ट आहे. परंतु सांगणे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण सांगूच नाही तर लोकांना माहिती पण होणार नाही आणि लोक ऐकणारही नाही. लोकांना ते रूल्स पाळणार पण नाही लोक, बरोबर आहे. समजणार पण नाही त्यांना आणि ते सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही. परंतु आपण सांगतो तर भगवंत पण जसे सांगायचे तर लोकांना खूप आवडू लागले आणि काही लोकांचं मन जसे ते सांगायचे तसे ते पाळत पण असतील बरेचसे लोक. मात्र तीर्थकर गृहस्थांना अप्रिय वाटू लागले व बौद्ध भिक्खू प्रीतिकर वाटू लागले. जे तीर्थकर होते ते अप्रिय वाटू लागले लोकांना आणि बौद्ध भिक्खू प्रियकर वाटू लागले. ही गोष्ट तीर्थकांच्या जिव्हारी लागली आणि तीर्थकारांना ही गोष्ट आवडली नाही, बरोबर आहे. चांगली गोष्ट सगळ्यांना आवडते का? नाही. त्यांना असं वाटलं की आमची गोष्ट नाही आवडत आणि ह्यांची गोष्ट खूप आवडते आणि लोकांना आम्हाला आता हे लोक भोजनासाठी वगैरे काही आमंत्रित करत नाही, ह्यांना जास्ती प्रमाणामध्ये करतात. प्रतिक्रियेत त्यांनी बौद्ध भिक्खूंची निंदा सुरू केली आणि प्रतिक्रिया, एखादी गोष्ट आपल्याला पण नाही आवडली तर आपण पण काय करतो? त्याची प्रतिक्रिया देणं सुरू करतो.
त्याची पॉझिटिव्ह साईड नाही बघत आपण, काय करतो निगेटिव्ह बाजू बरोबर बघतो नाही का, पॉझिटिव्हली आपण घेत नाही. त्याचप्रमाणे जे तीर्थकार होते त्यांनी सुद्धा काय केली, बौद्ध भिक्खूंची निंदा करायला सुरुवात केली. ते म्हणू लागले आम्ही मुनी आहोत, आम्ही मौन बाळगतो. आणि ते म्हणू लागले की आम्ही मुनी आहोत, आम्ही मौन बाळगतो, आम्ही अजिबात काही बोलत नाही. श्रमण गौतमाचे शिष्य भोजनाच्या वेळी महाकथा करतात. आणि अशा लोकांना सांगू लागले की श्रमण गौतमाचे जे शिष्य आहेत ते भोजनाच्या वेळी महाकथा करतात, ते बकवासी आहेत. म्हणजे ते बोलतात नाही का, पुण्यानुमोदन करतात, धन्यवाद करतात, धम्मदेशना करतात, तर ते कसे झाले यांच्यासाठी बकवासी. मुनीने गप्प असले पाहिजे, म्हणजे जो साधू आहे त्यांनी कसं असलं पाहिजे, गप्प असलं पाहिजे. असे कोण म्हणतात, ते तीर्थकार म्हणतात. तरच ते मुनी म्हणजे जे मुनी मौन राहिले तरच त्यांना साधू म्हणता येईल, मुनी म्हणता येईल. असे कोण म्हणू लागले, तर ते तीर्थकार म्हणू लागले. मुनी आणि भोजनोपरांत प्रवचन ही गोष्ट मुनींना शोभणारी नाही. एखादा साधू आहे आणि साधूला भोजन झाल्यानंतर उपदेश देणं हे शोभणारी नाही आहे, असे कोण म्हणू लागले, ते तीर्थकार म्हणू लागले. तीर्थकारांनी केलेली निंदा भिक्खूंनी भगवंतांच्या कानावर घातली. आणि तीर्थकारांनी जी निंदा करू लागले ती गोष्ट मग सगळ्या भिक्खूंनी भगवंताच्या कानावर घातली. शास्ता यावर म्हणाले, भिक्खूंनो मौन राहिल्याने कुणी मौन होत नाही. भगवान काय म्हणतात, मौन राहिल्याने कुणीही मुनी होत नाही. कारण आत तर हजारो विचार चालत राहतात. कारण आपल्या आतमध्ये आपण जरी मौन राहतो परंतु आपल्या आतमध्ये हजारो विचार चालत राहतात. मौनाचा बोलण्या न बोलण्याशी काहीही संबंध नाही. भगवान काय म्हणतात, आपल्या मौन राहण्याच्या बोलण्याशी किंवा नाही बोलण्याशी काहीही संबंध नाही आहे. जरी आपण नाही बोलत असणार परंतु आपल्या मनामध्ये तर हजार गोष्टी चालतच राहतात. मौन तर निर्विचार दंशेचं नाव आहे. भगवान बुद्ध म्हणतात मौन निर्विचार दंशेचं नाव आहे. गप्प राहणे म्हणजे मौन नव्हे. गप्प राहणे म्हणजे मौन आहे का, नाही. गप्प राहण्याला अनेक कारणे असू शकतात. आपण गप्प राहतो त्याला अनेक कारणं असू शकतात. म्हणून कोणी मुनी होऊ शकत नाही. म्हणून मौन राहिल्याने कोणीही मुनी होऊ शकते का? मी आता मौन राहते तर मी साधू बनून जाणार का? नाही. काही लोक इतरांना काही देऊ इच्छित नाहीत म्हणून मौन बाळगतात. बरेचसे लोक काय करतात, दुसऱ्यांना काही देऊ इच्छित नाही, त्यांची इच्छा नसते दुसऱ्यांना काही द्यायची, म्हणून ते लोक काय करतात, मौन पाळतात. मौनाची अनेक कारणे असू शकतात. मौन असण्याचे खूप सारे कारणे असू शकतात. म्हणून मौन राहणाऱ्यांना तुम्ही मुनी म्हणाल काय? म्हणून एखादा मौन राहत असेल तर त्यांना आपण मुनी म्हणू का? नाही. आता आपल्यामधूनच 10 लोक मौन राहतात समजा, तर त्यांना आपल्याला मुनी म्हणता येणार का? नाही. साधू झाले का ते मौन राहिले म्हणून? नाही. तर भगवान बुद्ध असे सांगतात, मौन राहणाऱ्यांना मुनी म्हणता येणार नाही. म्हणून भिक्खूंनो तुम्ही जेवढे जाणले आहे ते लोकांना वाटा. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो तुम्ही आतापर्यंत जेवढं काही जाणलेलं आहे ते लोकांना वाटा, त्यांना मार्गदर्शन करा. याने तुमचे मौन भंग होणार नाही. लोकांना मार्गदर्शन केल्याने, लोकांना वाटल्याने तुमचे मौन भंग होणार नाही. तुमची निर्विचार दशा संपुष्टात येणार नाही. निर्विचार असलेली अंतर्दशा बोलण्यानेही भंग होणार नाही. निर्विचार असलेली आपली जी अंतर्मनाची दशा आहे ते बोलण्याने भंग होणार नाही. आणि बोलण्याने जे भंग होते ते मौन नव्हे. आणि बोलण्यामुळे जे विचार आपण जे बोलतो आणि बोलण्यामुळे जे भंग होतात ते आपले कधीही मौन त्याला म्हणता येणार नाही. मौनाच्या नावावर तो धोका आहे. मौन ठेवण्याच्या नावावर ते काय आहे? धोका आहे. मौनाचे औपचारिक आयोजन आहे. म्हणून तुम्ही फिकीर करू नका की इतरांना धम्म सांगितल्याने तुमचे मौन भंग होईल. म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही फिकीर करू नका की बाकीच्यांना धम्म सांगितल्याने तुमचे मौन भंग होईल. म्हणून आणि अशा वेळी पण फिकीर करू नका की कोण काय म्हणेल. आणि अशा वेळी सुद्धा फिकीर करू नका की आपल्याला आता कोण काय म्हणेल. मात्र तुमचे बोलणे सम्यक असले पाहिजे. परंतु तुमच्या बोलण्याला सम्यकतापणा असला पाहिजे. काहीही निरर्थक तुम्हाला बोलायचे नाही आहे. संयत असले पाहिजे. म्हणून भिक्खूंनो केवळ मौन धारण केल्याने कोणी साक्षात मूर्ख आणि अविद्वान व्यक्ती मुनी होत नाही. एखादा मूर्ख व्यक्ती आहे, अविज्ञानी आहे, त्याला ज्ञान पण नाही आहे आणि तो मौन ठेवत आहे, तो मुनी म्हटला जाणार का त्याला? नाही. तो मुनी झाला का? नाही. परंतु जो तराजू समान बऱ्या वाईटाला तोलतो
जो व्यक्ती तराजू सारखा बरं काय आणि वाईट काय त्याला तोलतो व त्यातील उत्तम ग्रहण करतो आणि चांगल्या गोष्टी ग्रहण करतो, वाईट गोष्टी सोडून देतो, तोच खरा पंडित होय. पंडित म्हणजे शहाणा मनुष्य तोच आहे. जो पाप कर्माचा परित्याग करतो तोच मुनी आहे. मुनी कुणाला म्हणता येईल? जो पाप कर्माचा परित्याग करतो, आपल्यामधले वाईट विचारांना त्यागतो, वाईट कर्मांना त्यागतो आणि चांगले कर्म करतो, तोच खरा पंडित आहे. आणि जो पाप कर्मांचा परित्याग करतो, पुण्य कर्म करण्याची सुरुवात करतो, त्याला काय म्हटलं जाणार? पंडित म्हणजेच शहाणा पुरुष आणि तोच खरा मुनी म्हटल्या जाणार. मौन राहणाऱ्याला मुनी म्हणता येणार नाही असे सांगून भगवंतांनी पुढील 2 गाथा म्हटलेल्या होत्या. केवळ मौन धारण करण्याने कोणी अविद्वान मूढ मुनी होत नाही. मौन धारण करण्याने कोणी अविद्वान पुरुष मुनी होत नाही. जो पंडित श्रेष्ठ तराजू घेऊन दोन्ही लोकांना तोलतो आणि त्यातील पापांना सोडून देतो म्हणून तो मुनी आहे. पापांना सोडतो आणि पुण्यकर्म करण्याची सुरुवात करतो, तोच खरा मुनी आहे. आणि ह्याच कारणाने त्याला मुनी म्हणावे. आणि ह्याच कारणामुळे त्याला काय म्हणावे? मुनी म्हणावे. बुद्ध म्हणतात, ज्याची काही महत्वाकांक्षा नाही, न ह्या लोकाची न परलोकांची. म्हणजे ह्या लोकात तो राहत आहे, ह्या लोकात राहू नये त्याची काही महत्वाकांक्षा नाही आणि परलोकात त्याला जायचं आहे, त्याची पण त्याला काही महत्वाकांक्षा नाही. ना पापाची ना पुण्याची. ना पापाची त्याला फिकीर आहे ना पुण्याची. जो ह्या तृष्णेतून आसक्तीतून गप्प झाला, जो व्यक्ती ह्या तृष्णेपासून आणि आसक्तीपासून गप्प झाला, तोच खरा मौनी आणि तोच खरा मुनी आहे. तृष्णापासून आणि आसक्तीपासून जो व्यक्ती मौन झाला, तोच व्यक्ती खरा मौनी आणि मुनी म्हटल्या जाणार, त्यालाच खरा साधू म्हटला जाईल. ह्या उद्देशाच्या शेवटी उपस्थित बरेच साधक श्रोतापत्ती फलात प्रतिष्ठित झाले. आणि जेव्हा भगवान बुद्धांचा हा उपदेश संपत आलेला होता, तेव्हा बरेचसे साधक श्रोतापत्ती फलात प्राप्त झाले. विधर्मी. आता ह्या विधर्मी शब्दाचा आपण अर्थ जाणून घेऊया. बुद्धाच्या धम्माशिवाय इतर संप्रदायांवर विश्वास ठेवणारे. विधर्मी कुणाला म्हणतात? विधर्मी म्हणजे बुद्धांच्या धम्माशिवाय इतर संप्रदायांवर जे लोक विश्वास ठेवतात त्यांना काय म्हणतात? विधर्मी म्हणतात. आपल्यात आहे का असं कुणीतरी? आहे का? आहे. विधर्मी बुद्धांच्या धम्माशिवाय इतर संप्रदायांवर विश्वास ठेवणारे आहेत. अच्छा, चांगली गोष्ट आहे. बऱ्याचदा इतर संप्रदायातील लोक बरोबर आहे, खरं बोलले पण पाहिजे. बऱ्याचदा इतर संप्रदायातील लोक बुद्धाच्या आणि त्यांच्या शिकवणीच्या बाबतीत अफवा पसरवित असतात. बऱ्याचदा लोक काय करतात? बुद्धांच्या आणि त्यांच्या शिकवणीच्या बाबतीत अफवा फैलवत असतात. वरील 2 गाथा ह्या बुद्धांवर व त्यांच्या संघावर अविश्वास दाखवून त्यांची निंदा करणाऱ्यांसाठी भगवंतांनी उच्चारलेल्या आहेत. ह्या जे दोन्ही गाथांनी सांगितल्या आहेत त्या भगवंतांनी त्यांची निंदा करणाऱ्यांसाठी उच्चारलेल्या आहेत. जे भगवंताची निंदा करतात त्यांच्यासाठी. बुद्धांना व त्यांच्या शिष्यांना बदनाम करण्याचा हा तीर्थकरांचा एक प्रकारचा प्रयत्न येथे दिसून येतो. बरोबर आहे. तीर्थकारांनी बुद्धांच्या आणि भिक्खू संघाचा अपमान करण्याचा, बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न केला, ते ह्या गाथेमध्ये आपल्याला दिसून आलं. अशा प्रकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून खाली एक प्रसंग देत आहे. आता एक छोटीशी मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. जेतवनात विहरत असताना एकदा असाच प्रसंग घडला. जेव्हा भगवान बुद्ध जेतवन विहारमध्ये राहत होते तेव्हा असाच प्रसंग घडला. बुद्धाची वाहवाह व त्यांच्या अनुयायांची वाढती संख्या व त्यांना मान मरातब वाढल्यामुळे इतर सांप्रदायिक साधूंना आपल्या भविष्याची मोठी चिंता वाटू लागली. बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांची वाहवाही, प्रशंसा आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एवढी श्रद्धा होती की सगळे लोक त्यांना शरण जायचे. तर हे बघून जे बाकीचे इतर साधू होते त्यांना खूप चिंता वाटू लागली. बौद्ध भिक्खूंना चिवरदान, औषधे इत्यादी अनेक गरजेचे वस्तू जनतेकडून मिळू लागले आणि भिक्खूंना भोजन, त्यांची औषधी, जे काही त्यांचे गरजेचे दान आहे ते जनतेकडून मिळू लागले. आणि त्याच वेळी इतर संप्रदायातील साधूंना मान मर्ताब, भिक्षा किंवा इतर दान मिळणे किंवा आदर मिळणेही कमी झाले.
आणि आदर सत्कार दान सगळं पुन्हा मिळायचा आणि ह्या बाकी सगळ्यांना मिळणं काय झालं, कमी झाले. अशा परिस्थितीला तोंड कसे द्यावे हा प्रश्न त्या विधर्मी साधूंसमोर उभा राहिला. आणि अशा परिस्थितीला तोंड कसं द्यावे म्हणून त्या साधूंच्या समोर प्रश्न उभा राहिला. ते गडबडून गेले, गोंधळून गेले. त्यांनी एका साध्वीला, जिचे नाव सुंदरी असे होते, ते खूप गोंधळले. तर त्यांनी एका साध्वीला, जिचे नाव काय होते, सुंदरी, आपली अडचण सांगितली. त्या सुंदरीला आपली अडचण सांगितली. सुंदरी खरोखरच खूप रूप सौंदर्यानेही सुंदर होती आणि जी ती सुंदरी जिचं नाव होतं ती खरोखरच रूप सौंदर्यानेही खूप सुंदर होती, तरुण होती, परंतु ती चारित्र्यवान नव्हती. तीर्थकारांनी तिच्या स्वभावाचा दुरुपयोग करण्याचे ठरविले आणि तीर्थकारांनी ठरवलं की आपण हिच्या स्वभावाचा दुरुपयोग करायचं. तिच्या सहाय्याने बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघावर, त्यांच्या चरित्र्यावर हल्ला करण्याचे त्यांनी ठरवले. आणि तिच्या सहाय्याने, त्या सुंदरीच्या सहाय्याने आपण हिच्या बुद्धांवर आणि त्यांच्या भिक्खू संघांवर काय करू, हल्ला करू. तीर्थकारांनी सुंदरीला विचारले, ताई तू आम्हाला ह्या बाबतीत मदत करशील का? मग त्या तीर्थकारांनी सुंदरीला विचारले, ताई तू आम्हाला मदत करशील का? यावर सुंदरीने विचारले, मी काय करावे असे आपणाला वाटते? मी काय करायला पाहिजे, आपल्याला काय वाटते, तुम्ही मला ते सांगा. जगात अशी कुठलीही गोष्ट नाही की जी मी आपल्यासाठी करणार नाही. ती त्यांची साध्वीच होती, तर ती म्हणू लागली की जगात अशी कुठलीही गोष्ट नाही की जी मी तुमच्यासाठी करणार नाही. साध्वी आपणासाठी प्रसंगी प्राणाची बाजी लावण्यासही मी तयार आहे. म्हणजे मी माझे प्राण सुद्धा त्यागून देणार, एवढ्यासाठी मी पण तयार आहे. साध्वी सुंदरीने आत्मविश्वासाने त्यांना वचन दिले आणि अशा प्रकारे तिने त्यांना वचन दिले. तीर्थकारांनी सुंदरीला नियमितपणे जेतवनात जाण्यास सांगितले आणि त्या तीर्थकारांनी त्या सुंदरीला नियमितपणे जेतवनात जायला सांगितले. ठरल्याप्रमाणे सुंदरी सुंदर वेशभूषा करून सजून जेतवनात नियमितपणे जाऊ लागली आणि ठरल्याप्रमाणे ती रोज सुंदर वेशभूषा घालून सजून विहारामध्ये जाऊ लागली. जेव्हा उपासक लोक भगवंताचे प्रवचन ऐकून घराकडे वापस येत होते त्यावेळी ती सुंदरी जेतवनाकडे जाई. लोक जेव्हा तिला विचारत की ह्या अशा अवेळी तू कुठे जात आहेस, तेव्हा सुंदरी त्यांना सांगे की मी बुद्धांबरोबर गंधकुटीत रात्र काढण्यासाठी जात आहे. जेव्हा लोक विचारायचे तेव्हा ती सांगायची की मी बुद्धांबरोबर रात्र काढण्यासाठी जात आहे. मात्र ती रात्रभर तीर्थकारांबरोबरच राहायची आणि सकाळी जणू जेतवनातूनच ती बाहेर पडत आहे असं लोकांना दाखवायची. जेव्हा लोक सकाळी भगवंताच्या दर्शनाला जायचे तेव्हा मग लोक जेव्हा तिला विचारित की तू सकाळीच कुठून येत आहेस, तेव्हा ती लोकांना सांगायची की मी रात्रभर बुद्धांच्या गंधकुटीत राहून आलेली, रात्र घालून वापस येत आहे. अशा तऱ्हेने त्या सुंदरीचा दिनक्रम चालू असताना एके दिवशी तीर्थकारांनी काही भाडेकरूच्या हस्ते सुंदरी साध्वीला ठार केले. अशा तऱ्हेने मग काय झाला, त्या सुंदरीचा दिनक्रम चालू राहिला, रोज ती तेच कार्य करायची. एके दिवशी तीर्थकारांनी काही भाडेकरूच्या हस्ते त्या सुंदरी साध्वीला ठार केले, म्हणजे मारले आणि जेतवनात असलेल्या एका खंदकामध्ये तिचे प्रेत पुरले आणि जेतवनामध्ये एक खंदक होता त्याच्यामध्ये तिचे प्रेत टाकून दिले. त्यानंतर सुंदरी हरवली असल्याची तक्रार राजा प्रसेनजिताकडे गेली आणि मग त्यानंतर त्यांनी तक्रार टाकली राजा प्रसेनजिताकडे की सुंदरी आता हरवलेली आहे. प्रसेनजिताने त्यांना विचारले की कुठे हरवल्याचा आपला संशय आहे. मग राजाने विचारलं, तुम्हाला असं वाटते का की तू कुठे हरवली असेल? यावर त्या तीर्थकारांनी तात्काळ उत्तर दिले की तो जेतवनात हरवली असल्याचा संशय आहे. आणि यावेळी त्या तीर्थकारांनी तात्काळ आन्सर दिला की ती जेतवनात हरवलेली असावी. प्रसेनजित राजाने त्यांना परवानगी दिली की आपला सुंदरी जिथे हरवल्याचे संशय आहे तेथून तिला शोधून काढावे. मग प्रसेनजित राजाने त्यांना अनुमती दिली की तुम्हाला जिथेही वाटत आहे सुंदरी हरवलेली असेल तिला तुम्ही तिथे जाऊन शोधून काढावे. परवानगी मिळताच तीर्थकारांनी साध्वी सुंदरीचे पुरलेले प्रेत जेतवनातील खंदकातून काढून राजाच्या राजवाड्याला घेऊन आले व राजाला म्हणाले. मग काय झालं, राजाने आता परमिशनच दिली, तर ह्यांनीच खोदून ठेवलं होतं तिचं, गड्ड्यामध्ये मारलं तिला दुसऱ्यांच्या भाडे करून आणि स्वतःच खोदून ठेवलं. आता यांना परमिशनच मिळाली, ते स्वतः गेले, शोधण्याची गरज होती नाही, त्यांना आपला पत्ता माहिती होता इथे मी गाडून ठेवलेला आहे म्हणून. त्यांनी तिला काढलं आणि मग राजाच्या राजदरबाराकडे ते लोक घेऊन गेले आणि राजाला म्हणाले, महाराज ह्या सुंदरीला बुद्धाच्या शिष्यांनी ठार केले.
आणि तिथे जाऊन काय म्हणतात की महाराज ह्या सुंदरीला कुणी ठार केले तर बुद्धांच्या शिष्याने ठार केले आणि बुद्धाचे पाप लपवण्यासाठी जेतवनाच्या एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तिचे प्रेत पुरले आणि बुद्धाचे पाप लपवण्यासाठी हिला कचऱ्याच्या एका ढिगाऱ्यामध्ये तिचे प्रेत गाडून ठेवले. राजाने त्यांना सांगितले की ज्या शहरात हिचे प्रेत घेऊन जा आणि खरे काय घडले ते लोकांना सांगा. राजाने सांगितले की पूर्ण शहरामध्ये हिचे प्रेत घेऊन जा आणि खरे काय घडले ते लोकांना तुम्ही जाऊन सांगा. तीर्थकारांनी सुंदरीचे प्रेत घेऊन शहरभर फिरवले व ओरडून लोकांना सांगू लागले आणि त्यांनी मग तीर्थकारांनी काय केलं, तिचे प्रेत घेऊन शहरभर फिरवू लागले आणि ओरडू लोकांना सांगू लागले की हे पहा बुद्धाचे व त्यांच्या शिष्यांचे पाप कृत्य. आणि लोकांना सांगू लागले हे बघा बुद्धांचे आणि त्यांच्या शिष्यांचे पापकृत्य त्यांनी कसे पाप केलेले आहे आणि आपले पापकृत्य लपवण्यासाठी ह्या सुंदरीला मारून तिचे प्रेत जेतवनातील एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पुरवले आणि सांगत आहेत लोकांना की बुद्धांनी पाप केलं आणि आपले पाप लपवण्यासाठी त्यांनी ह्या सुंदरीच्या प्रेताला एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये जाऊन लपवून दिले. तिचे प्रेत शहरात फिरवून झाल्यानंतर पुन्हा ते प्रेत त्यांनी राजाच्या राजवाड्यात आणले. तिचे प्रेत पूर्ण शहरामध्ये फिरवलं आणि बुद्धांबद्दल अपशब्द हे ते बोललं, लोकांना भडकवलं त्यांनी नाही का. आणि मग नंतर पुन्हा ते प्रेत राजाच्या राजवाड्यामध्ये ते लोक घेऊन आले. नंतर राजाने त्याच्या शिपायांना सुंदरीच्या मर्डर केसचा शोध लावण्याचे फरमान जारी केले. मग राजाचे जे शिपाई होते राजाने त्या शिपायांना सांगितले की हिचं मर्डर हे खून कसं काय झालं, हिची हत्या कशी काय झाली याचा तुम्ही शोध लावा. शोधा अंती शिपायांना असे आढळले की सुंदरीला काही दारुड्या लोकांनी ठार केले. जेव्हा त्या शिपायांनी शोध लावला, शोधच्या अंतिम चरणी त्यांना असे आढळले की या सुंदरीला काही दारुड्या लोकांनी ठार केले. भगवंतांनी आणि त्यांच्या भिक्खू संघांनी ठार केले नाही. त्या दारुड्यांना शिपायांनी राजासमोर उभे केले आणि मग ज्या दारुड्यांनी त्या स्त्रीला सुंदरीला ठार केले होते त्या दारुड्यांना त्या शिपायांनी राजासमोर उभे केले. राजाने अधिक चौकशी करता त्या दारुड्यांना सांगितले की काही तीर्थकारांनी त्यांना पैसे देऊन सुंदरीला ठार करविले आणि राजाने अधिक चौकशी केली, खूप चौकशी केली, प्रश्न विचारले तर मग त्या लोकांनी त्या दारुड्यांनी सांगितले की आम्हाला तीर्थकारांनी पैसे दिले आणि ह्या सुंदरीला आम्हाला ठार करण्याकरिता सांगितले आणि तिचे प्रेत जेतवनामध्ये नेऊन फेकायला सुद्धा आम्हाला सांगितले, त्याचप्रमाणे आम्ही केलं. राजाने त्या तीर्थकारांना पकडण्यासाठी शिपाई पाठवले आणि मग राजाने त्या तीर्थकारांना पकडण्यासाठी काय केले, शिपाई पाठवले. शिपायांनी त्यांना राजासमोर उभे केले. शिपायांनी मग त्यांना राजासमोर उभे केले. कुणाला उभं केले, ते तीर्थकारांना. बरोबर आहे, तीर्थकारांना पाठवलं होतं ना बोलण्यासाठी. तीर्थकारांनी शेवटी राजासमोर आपला गुन्हा कबूल केला आणि तीर्थकारांनी शेवटी राजासमोर आपला गुन्हा कबूल केला. राजाने त्यांना शहरात फिरून आपल्या गुन्ह्याची कबुली लोकांना सांगण्याचे फरमान सोडले आणि मग राजाने सांगितलं ज्याप्रमाणे तुम्ही हिचे प्रेत घेऊन अख्ख्या गावामध्ये जाऊ सांगत आले की बुद्धांचे कृत्य बघा, बुद्धांनी असं केलं, बुद्धांच्या भिक्खू संघांनी असं केलं, तर मग राजाने हेच म्हटलं की तसंच तुम्ही आता पूर्ण गावभर जा आणि तिथे जाऊन तुम्ही काय कृत्य केले, कोणता कर्म केला ते तुम्ही आता लोकांना जाऊन सांगा, कारण लोकांना समजलं पण तर पाहिजे ना. गलत कोण होतं, तीर्थकर संपूर्ण शहरभर फिरून लोकांना सांगू लागले की त्या सुंदरीला आम्ही ठार केले आणि मग ते तीर्थकर पूर्ण शहरभर फिरू लागले आणि लोकांना सांगू लागले की त्या सुंदरीला आम्हीच ठार केले, आम्ही खोटेपणाने गौतमाला व त्यांच्या शिष्यांना बदनाम करण्यासाठी हे कृत्य केलेले आहे आणि आम्ही खोटेपणाने भगवान बुद्धांना आणि त्यांच्या शिष्यांना बदनाम करायसाठी हे कृत्य केलेले आहे. मात्र गौतमाचे शिष्य निर्दोष आहेत आणि लोकांना सांगू लागले गौतमाचे जे शिष्य आहेत ते निर्दोष आहेत, फक्त आम्हीच ह्या गुन्ह्यासाठी कसूरवार आहोत, फक्त आम्हीच ह्या गुन्ह्यासाठी कसूरवार आहोत. ह्या प्रकारानंतर बुद्ध व त्यांच्या शिष्यांच्या मान सन्मान कमी होण्याऐवजी अधिकच वाढीला लागला. ह्या प्रसंगानंतर बुद्ध आणि त्यांच्या संघांचा मान सन्मान कमी होण्याऐवजी अधिक वाढू लागला. तर अशा प्रकारे होती आजची ही गोष्ट, तीर्थकरांची गोष्ट. आणि आपला टॉपिक काय होतं, मौन पाळल्याने कुणीही मुनी होत नाही. मौन पाळणारा साधू बनते का नाही. जो पापाचा परित्याग करतो, पाप कर्मांपासून अलिप्त राहतो, तोच खरा मुनी आहे असे तथागत सांगतात.
साधू साधू साधू.